गोइंग विथ माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्रासोबत जात आहे. ओके. सेकंड एक्झाम्पल, शी कट द ॲपल विथ द नाईफ. सो मराठी मीनिंग काय होतं, तिने चाकूने सफरचंद कापली. ओके. आता इथे तुम्ही विथच्या ऐवजी बाय सुद्धा यूज करू शकता. शी कट द ॲपल बाय अ नाईफ. ओके. थर्ड एक्झाम्पल, ही इज प्लेइंग विथ द डॉग म्हणजे तो कुत्र्यासोबत खेळतो आहे. विथ द डॉग म्हणजे तो कुत्र्यासोबत खेळतो आहे. ओके. फोर्थ एक्झाम्पल, ही केम विथ अ गिफ्ट म्हणजे तो घेऊन आला. ओके. नाव नेक्स्ट प्रिपोजिशन आहे टू. आता टूचा मीनिंग काय होतो मराठीमध्ये, त्याला कसं मीनिंग घ्यायचा, एकतर कडे किंवा ला अशा टाईपमध्ये त्याचा मराठी मीनिंग होतो. सो एक्झाम्पल मध्ये बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, आय वेंट टू द मार्केट म्हणजे मी बाजारात गेलो. ओके. सेकंड एक्झाम्पल, ही गेव द पेन टू मी. ओके. म्हणजे त्याने मला पेन दिला. ओके. थर्ड एक्झाम्पल, शी इज गोइंग टू स्कूल म्हणजे ती शाळेत जात आहे. फोर्थ एक्झाम्पल, टॉक टू द टीचर म्हणजे शिक्षकांशी बोला.